त्याला जाऊन सांगा की तू ज्यांच्या घरी लोणी खाल्लं, तू ज्यांच्या बरोबर गाईला, नाचला, हसला, खेळला, त्या सगळ्या गवळणी मेल्या. काय खोट्यारडा आहे तुम्ही. दिसाला जिवंत दिसता आणि मेल्या म्हणून सांगता. त्याला सांग तू सोडून गेला तेव्हाच आम्हाला मरण आलं. तू इथं होता तोवरच आम्ही जिवंत होतो. म्हणजे अहो त्याच्या भक्तीमध्ये जे लागतं, ज्याचं मरण त्याच्या भक्तीकरता व्हावं लागतं, तो देह आम्ही कधीच संपवला. आणि गोकुळात जो देह तुम्हाला दिसतोय उद्धवजी, तो आमच्या संसाराकरता शिल्लक राहिलाय. त्याला सांगा तू गेला काय आणि आमच्या जवळ राहिला काय. आता तुझ्यात आमच्यात अंतर पडणार नाही. आम्ही जो देहाचा बदल करून घ्यायचा होता, जो देह मारायचा होता, तो कायमचा मारून घेतला. त्याला जाऊन सांगा प्रमाणच असं आहे. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. सगळे म्हणा मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. त्यांची झाली मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या
घरी घेऊन जा. गोपिकांनी दिलेलं उत्तर परमार्थामध्ये अपेक्षित आहे. त्या म्हणता आम्ही मेलो, कीर्तनात तुम्ही जे आले ते जिवंत राहण्याकरता आलेले नाही, ध्यानात ठेवा. आपण सगळे उभे असलेले, सांगणारा ऐकणारे जिवंत राहण्याकरता जर कीर्तनात येत असाल तर भक्तीची व्याख्याच आपल्या लक्षात आली नाही. आपण जिवंत राहायला नाही, मरायला कीर्तनात या. इथं यायचं आणि खऱ्या अर्थाने मारायचं. भक्ती साधना जेव्हा जेव्हा करू तेव्हा आपल्याला हे मेलेलं दिसलं पाहिजे. पायवारी करताना पाय मेलेले असावे, त्याच्या वेदना होणार नाही. परमात्मा पाहताना डोळे मेलेले असावे, इतर चित्र दिसणार नाही. आणि भजन करताना ते अंतःकरणाला चिकटून राहावं, अंतःकरणाला दुसरे विषय स्पर्श करणार नाही. तुकोबारे म्हटले याला मारायचंय रे आम्हाला. हा जिवंत आहे तोवर त्रास देतो, कारण हा जिवंत आहे म्हणून याला भूक लागते, हा जिवंत आहे म्हणून याला तहान लागते. आम्हाला अशा अवस्थेला आण देवा की नाठवणी देह पायाची चिंतन, अवसान तो क्षण नाही. अरे क्षणभर तुझा विसर पडणार नाही, अशा अवस्थेला आण. आणि त्याकरता यानं आम्हाला सहकार्य करावं, याला सांग. आम्ही प्रयत्न करतोय, पण न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सावली. भूक ही ऐकत नाही, तहान ही ऐकत नाही, निग्रह इंद्रियाचा होत नाही. आमच्यावर तू कृपा कर बाबा. तुकोबारांची नकळत देवाला याची तक्रार करत असताना तू या तक्रारीचं निवारण कर ही अपेक्षा आहे. काय आहे महाराज, प्रपंचामध्ये देह वजा झाला की प्रेम मिळतं, आणि परमार्थामध्ये देह वजा झाला की सुख मिळतं. पहा तुम्ही, प्रपंच करत असताना देह वजा करा. तुमचे माझे पूर्वज देहाचा विसर केला, आनंदाची. अहो देहाचा विसर झाला की आनंद आहे. परमार्थामध्ये सुख आणि प्रपंचात प्रेम. तुम्ही पहा, मी दोन्ही भूमिका तुमच्या समोर मांडतो. देहाचा विसर पडला की प्रेम मिळतं. तुमचे माझं पूर्वज शेताला गेली तरी 2-4 वाकड्या दांड्याचे ज्वारीचे कंस घरी घेऊन यायचे. पहा, त्यांना समोरच्याच्या देहाचा विसर पडला होता, प्रेम मिळालं. स्वतःचा पडला न पडला माहिती नाही, पण समोरच्याचा पडला होता. चित्रात येणारं प्रत्येक स्वरूप देव दिसत होतं. समाधानी होती ती माणसं. तुमच्या माझ्यापेक्षा पैसा कमी असेल त्या लोकांकडं, पण निश्चितच सुख होतं, प्रेम होतं. वाकड्या दांड्याचे 2-4 ज्वारीचे कंस घरी आणले की तो शेतकरी म्हातारा हात पुरल तशा घंट्याच्या वरती हनुमंताच्या मंदिरात ते वाकड्या दांड्याचे ज्वारीचे कंस बांधून ठेवायचा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वैशाख महिन्यात नातू आजोबासोबत दर्शनाला मंदिरात गेला की डोकं टेकवताना बाहेर दर्शन करून आला की त्या ज्वारीच्या कंसामधला एक 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 दाना पाखरं खाताना दिसायचे. ते पाखराच्या पोटात जाणारे दाणे त्या नातवानं पाहिले. तो आजोबाला म्हणतो, आजोबा 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 बघा, आपल्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात चालला. म्हाताऱ्यानं नातवाच्या डोक्यावरून हात फिरवावं आणि सांगावं, बाळा आपल्या रानातल्या ज्वारीच्या कंसातला दाना पाखराच्या नाही रे, पांडुरंगाच्या पोटात चालला. अरे पाखराचा देह सुद्धा पांडुरंगाचा पाहणारी माणसं याच राष्ट्रात राहायची. मृगाच्या नक्षत्रामध्ये मृगाचा किडा जर घरात निघाला आणि वर्षभराचा सासूचा आणि सोनेचा अबोला जर असेल तर सासू म्हणायची, बाई तू माझ्याशी बोलू नको, पण तू घराची गर्दनी आहे, घराची मालकी नाही. अगं मृगाचा किडा घरात निघाला, पळत जा, देव घरात जाऊन कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू तिलक त्या मृगाच्या किड्यावर घाल. तू घराची मालकीन या नात्यानं त्या किड्याचं पूजन जर करशील तर तुझं घर धान्यानं सुखानं प्रेमानं भरल्याशिवाय राहणार नाही. मृगाच्या नक्षत्रात ज्याची पेरणी सदली त्याचं घर अन्नधान्यानं सुखानं भरतं म्हणे. माझा आशीर्वाद घेऊ नको, पण त्या किड्याचा आशीर्वाद घे. त्या किड्यावर हळद अक्षत कुंकू घालून मृगाचा किडा या भावनेनं किड्याकर पाहायची नजर वजा करून, हा देवच माझ्या घरात आशीर्वाद द्यायला आलाय, तो किड्याचा देह वजा करून देवाचा देह आहे या भावनेनं पूजा करणाऱ्यांची लेकर आपण सुखी होतो. आज मात्र ती सुख हरवलंय. किड्या मुंग्यासारखी माणसं रोडनं मेलेली असतात, कोणी पाहत नाही. किड्याला सुद्धा देव मानत होती माणसं. ओला चिंब होत शेतकरी घरी आला, अख्खा ओला चिंब. आल्या आल्या कपडे बदलले, मालकीन म्हटली जेवण करून घ्या. ताटावर बसला, पाणी फिरवलं. रुबाबदार मालक पहिला घास घेतला, तोंडात घालणार. बायकोला विचारलं, गायींकडं कुत्र्याची भाकरी पाठवली का गोठ्यावर?
बायको म्हणते "अहो, एवढ्या पाण्यात कुठं पाठवू, दुपारीच त्याला भाकरी जास्त घातली होती, तुम्ही खाऊन घ्या." अरे तुम्ही जेव्हा 3-3 वेळ, त्याला नाही भाकरी. 10 गायींचं दूध ज्याच्या कृपेनं सुरक्षित येतं त्याला भाकरी नाही. तुम्ही जेव्हा 3-3 वेळा आराम करून आण भाकरी. अहो जेवून घ्या, नंतर जेवण. आधी कुत्र्याची भाकरी. भाकरी घेतली, शर्ट मधून बनेनातून हात खोसली, हात बांधले. नुकतेच सुके कोरडे कपडे घातलेला मालक अख्खा ओला चिंब होत गेला मावळकर गोठ्यात, आणि त्या कुत्र्या पुढे भाकरी फेकली. चट 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 कुत्र्यानं भाकरी खाल्ली. ते भाकरी खाऊन ज्या वेळेला कुत्र मालकाच्या जवळ आलं, मालकाचा हात चाटायला लागलं, त्यावेळेला त्याला असं वाटत नव्हतं ही कुत्र्याची जीभ माझा हात चाटते. त्याला प्रत्यक्ष अशी अनुभूती होती, प्रत्यक्ष देवच कृपेनं माझा हात चाटतोय, मला आशीर्वाद देतोय. अरे कुत्र्याला, किड्याला देव मानणारी माणसं या राष्ट्रात जन्माला आली. त्यांनी हा देह कुत्र्याचा आहे ही दृष्टी जगात कधी नव्हती. या संप्रदायाला दुसऱ्याचा देह पाहताना वजा करावा लागतो, तर स्वतःच्या देहाचं काय गणित आहे. ज्याला सुख मिळावं वाटतं त्यानं हे वजा करा जरा. हे ज्यांनी ज्यांनी लक्षात ठेवलं ते सगळे संपले. मी रोज मायकल जॅक्सनचं उदाहरण सांगतो. तो मायकल जॅक्सन नावाचा हिरा, त्याचं देहावर प्रेम होतं, खाण्यापिण्याची रेलचेल होती त्याची. त्याला देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जीवन जगायचं होतं मावळकर. किती? 150, 150. 150 वर्ष जीवन जगण्याकरता त्या मायकल जॅक्सननं 12 डॉक्टर विकत घेतले. आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे डोनर रेडी करून घेतले. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं. पैसा बाट होता त्याच्याकडं. कलेला विशिष्ट दर्जा आला की सत्ता कलेकडं पळत येत असते. तुम्ही पहा, सगळे मंत्री संत्री त्याचा ऐकायचे. कलेला दर्जा पकडला की सत्ता कलेकडे येते. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, जिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण आपल्या गायकीच्या जोरावर, आपल्या हिंदुस्थानातल्या फॅन्स फॉलोअरच्या आधारावर भारतीय जनता पार्टीने त्या मुलीला अलीनगर मधून विधानसभेची उमेदवारी दिली. ती मुलगी आमदार झाली. तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण कलेला विशिष्ट दर्जा आला की पक्ष कोणताही असो, सत्ता कोणती असो, ती कलेकडे पळत येत असते. फक्त त्या कलेचा कल्ला होणे म्हणजे झालं. मायकल जॅक्सनकडे सगळे सत्ताधीश धावत यायचे. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगाल तसं. पण देवाच्या विरोधात प्रवास चालू झाला. मावळकर 4 वेळेला त्याचं अन्न फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक केलं जायचं. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा, सर्वश्रेष्ठ आहार खायचा, कमी अन्नात अधिक अन्नद्रव्य देणारी घटक खायचा. पण देवाच्या विरोधातली ताकद या हिंदुस्थानात टिकत नाही, जगात कुठं टिकत नाही. उदंडची झाले, जन्मुनिया मेले परी त्यांचे नाव ने घे कोणी चराचरी. हा संप्रदाय देहाचा विरोध करणारा संप्रदाय आहे, आणि जग देहावर प्रेम करणारं जग आहे. देवाच्या विरोधात जाऊन देह टिकवायचा 150 वर्ष स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सनचा 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह रोडला पडलेला होता. त्यावेळेला 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? 12 जण देह सांभाळायला 12 डॉक्टर घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर पांडुरंगाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही मावळात, आणि मी मुक्ताई नगरात जिवंत, हे ध्यानात ठेवा. म्हणून याचे चोचले पुरवणं थोडे कमी करा. कानाला हवं ते, डोळ्याला हवं ते, शिवेला हवं ते. अरे पुण्यात एका माणसाचं ऑपरेशन झालं, 10 लाख रुपयाची सर्जरी केली डॉक्टरांनी. 10 लाख रुपीज, 10 मिनिटाचं ऑपरेशन हृदयाचं. 10 मिनिटाचं हृदयाचं ऑपरेशन झालं. बिलाची पावती ज्या वेळेला हातात आली 10 लाख रुपीज, त्यावेळेला ऑपरेशन झालेल्या माणसाच्या डोळ्याला पाणी आलं. तो म्हटला, साहेब 10 लाख रुपये. डॉक्टर म्हटले, कमी करतो, लाखभर रुपये. तुमच्या मुलाचं माझं चांगलंय, रडू नका, अजून तुम्हाला ऑपरेशन मानवलेलं नाही. तो म्हटला, साहेब मी करोडपतीची औलाद आहे हो, 10 काय 20 लाख रुपये देऊ शकतो तुम्हाला. पण प्रश्न तर हाय, देहावर प्रेम करता 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 असा त्रास झाला की ऑपरेशनची वेळ आली. ऑपरेशन करायचे, तुम्ही 10 लाख रुपये घेतले. माझं हृदय 10 मिनिट तुमच्या हातात तुम्ही सांभाळायला घेतलं तर तुम्ही 10 लाख रुपये घेतले. साहेब दुर्दैवी माणूस आहे मी, 52 वर्ष वय आहे माझं,
पण 52 वर्ष ज्या पांडुरंगाने या पठ्ठ्याचं हृदय सांभाळलं, यानं त्याच्याकरता ना कोणतं पाऊल घातलं ना त्याच्याकरता एखादा क्षण जीवनातला वेचला. या पश्चातापानं होरपडून तुम्हाला मला मरण आल्यापेक्षा तुकोबाराने जी तक्रार केली देवाकडं ती तुम्ही करा, मी करू, आपण सगळे मिळून देवाला सांगू, देवा याचे चोजले नाही रे, याच्या विरोधात प्रवास झाला पाहिजे. नाठवून देह हा ऐकत नाही आमचं. मग तुकोबाराय तुम्ही काहीच करत नाही का हो? देवा आम्ही हा ऐकत नाही तरी मात्र याला शिकवताना कुठेही कुचराई करत नाही. मग याला ताळ्यावर आणण्याकरता, याला मार्गावर लावण्याकरता तुमचे प्रयत्न चालू आहे, ते नेमके कोणत्या दिशेचे आहे? ते प्रयत्नच तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तरी नित्य नित्य करियाळवन, तरी नित्य नित्य करियाळवन, तरी नित्य नित्य तरी नित्य नित्य करियाळवन, तरी नित्य नित्य करियाळवन, माझा ऐकत नाही तरी आम्ही त्याला समजावणं सोडलं नाही. तरी नित्य नित्य तो सहकार्य करत नाही तरी नित्य नित्य करी आळवण, आम्ही नित्य तुझी आळवण करतोय, निदान त्या आळवणीचा तरी तो अभिमान मिरव देवा. देवानं काय अभिमान मिरवला? तुम्ही ही पांडुरंगाची मूर्ती बघा, सगळे बघा एकदा. ही मूर्ती एकटी नाहीये, अनेक या मूर्तीवर अभिमान मिरवलेले संत आहे. देवानी ज्यांचा अभिमान मिरवला कुठे कुठे? निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. पाठ आहे तुम्हाला, सगळ्यांनी म्हणा एकदा, सगळ्यांनी. मी पुढे म्हणतो, तुम्ही माग म्हणा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. सगळे म्हणा. सोपानाचा
हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर आई म्हणा मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकूर बाळा तुम्ही उंच म्हणा विठू माझा लेकूर बाळा संगे गोपाळांचा मेळा संगे वा वा मावळकर संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकूर बाळा गोरा कुंभार मांडीवरी सोखा जीवा बरोबरी वंका कळेवरी ओ वंका कळेवरी वंका नामकरांगुडी धरी नामकरांगुडी धरी विठू माझा लेकूर बाळा विठू माझा लेकूर बाळा विठू माझा लेकूर बाळा हे संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा सुंदर चित्र या संप्रदायाचं देह विसरून भजन केल्यानंतर देव स्वतःचा देह विसरला नंगा खांद्यावर खेळवलं संतांना याला म्हणतात माझा अभिमान असू द्यावा भजन करा ते वायाला जात नाही देव त्याचा तरी अभिमान मिरवतोच की यांनी भजन केलेलं आहे यांनी टाळाची सेवा केली यांनी पखावाजाची सेवा केलेली एवढी सेवा करा महिलांच्या आयुष्यात आहे बाबा भजन तर आपल्या आयुष्यातलं कमी झालं पहा तुम्ही माझी विनंती तुम्हाला भजनाला वेळ द्या आपल्या प्रपंचाची सायकल पारमार्थिक साधने सहित नीट चालते याला कारणच या महिला आहे मी तर म्हणतो त्या सायकलची वाटप करायची झाली तर मागचं चाक येईल द्या आणि पुढचं चाक आपण घ्या सगळं मागच्या चाकाला आहे स्टँड माग कॅरी चेन व्हील पाडल सीटचा भार कुलूप घंटी व पुढं कसं वाजवत आता काय हाताला दुसरं अरे ओरिजिनल ब्रेक सुद्धा माग आहे एखाद्याला म्हणा आपले ब्रेक दाबून पा पुढचे तोंडात दात आले सायकल चालवण्याचं मी ते सांगणं सोडून दी
तुमच्या आधारावर आमचं बरं आहे. पण देव त्याचा अभिमान मिरवतो. तुम्ही केलेलं भजन कधी वायाला जात नाही. माझा अभिमान असू द्यावा. काय देवानं स्वाभिमानानं ते सगळं पुरवावं. तुम्ही जरा चरित्रामध्ये चला. ज्या वेळेला तुकोबारांचं आणि जिजाबाईचं बोलणं व्हायचं त्यावेळेला ते भांडणात रूपांतर व्हावं. आणि भांडण निर्माण झालं की जिजाईने शांत राहावं. तुम्ही का बोलत नाही बोलत नाही बोलत नाही बोलत नाही म्हणून स्वतः शांत होऊन जायचं. पण तुकोबाराय बोलत नाही या भावनेने जिजाबाई तोपर्यंत खूप बोलून ज्या वेळेला शांत व्हायच्या त्यावेळेला बऱ्याचदा तुकोबारांना आपण बोलल्याचा पश्चातापही जिजाबाईंना झालेला आहे. पण तोपर्यंत घरातलं वातावरण सगळं समतोलात असायचं, व्यवस्थित असायचं. एकदा तर बोलता इतकं भांडण विकोपाला गेलं. जिजाबाई बोलतच राहिल्या आणि तुकोबाराय मात्र ऐकत राहिले. तुकोबारांनी ठरवलं आता घरात थांबण्याजोगं हे क्लायमेट नाही. चिपड्या उचलल्या, विना घेतला, भंडाऱ्यावर निघून गेले. आता येतील तेव्हा येतील. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तुकोबाराय काही यायला तयार नाही. दिवसामाग दिवस जात आहे, येत नाही. शोधायला गेल्या तर कुठे आहे नेमकं कळत नाही. कोणी म्हणतं भामचंद्रावर आहे, कोणी म्हणतं घोराळेश्वराकडे, कोणी म्हणतं भंडाऱ्यावर आहे, कळत नाही जाऊ कुठं. एका दिवशी पहाट झाली आणि शेजारीन पळत आली. जिजे, अगं जिजे, अगं बाहेर आहे. आणि हा आवाज ऐक कानानं. तो आवाज असा होता, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुळा पारिदाटला, वाळवंटापासून महा द्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभी जोडून. उठा सकळ जन, उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक, करा जय जयकार, वाद्यांचा गजर. जिजा ऐकलं का आवाज कोणाचा आहे? हो, त्यांचाच आहे. अगं मग जा लवकर. 100% आवाज भंडारा डोंगरावरच आहे. असं ते मग भाकरीचं पीठ, तिच्याच घरून भाकरीचं पीठ घेतलं, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं. जिजाबाई पाऊल चढायला लागल्या. वाटेवर काटे फिऱ्या अनवानी निघालेले जिजाबाई जशी भंडाऱ्याची घाट वाट चढताय कचकन पायात काटा गेला. आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. पायातला काटा नाही, पण तुकोबाऱ्यांना गरम भाकरी आजही खाऊ घालू शकत नाही. हा त्रास होत होता जिजाबाईला. एका पायावर उभ्या राहून पाहता इथं तो कोणीच नाही. कोण असेल या भंडाऱ्याच्या घाटात? पण दूरवर नजर गेली. खांद्यावर गोंगळ आहे, हातात काठी आहे, काठीला शिदोरी बांधलेली आहे. एक गुराखी दिसला, त्याला आवाज दिला, अरे गुराखी दादा, अरे बाबा इकडं लवकर. पळतच आला. काय ग, काटा काढता येईल का? चांगल्या चांगल्यांचा काढलाय मी. पायातला काटा काढता येईल का? हा हा काढता येईल. बस. पाय पुढं केला. काटा काढणाऱ्याने काटा ज्याच्या पायात मोडला त्याचा पाय मांडीवर घ्यायचा असतो. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, मी फक्त आठवणीत आणून देतोय तुम्हाला. काट्याकडे लक्ष गेलं. पातळ फाटलेलं होतं. जिजाबाई लाजायच्या. गोराकी सांगतो, आई अगं मी काढतोय काटा. आई हा शब्द प्रेम निर्माण करणारं वचन आहे, प्रेम निर्माण करणारा शब्द आहे. अरे आई म्हणतो म्हणजे आपलं लेकरू काटा काढतंय, मग काय अडचण नाही. डोळे बंद करा, लगेच काटा काढतो, कळू देत नाही. काटा काट्याने काढायचा नाही, काटा हाताने निघत नाही. मावळकर काटा दातात धरला आणि काटा ओढला. काटा काढता बरोबर रक्त आलं. गोराख्यानं
लगेच पितांबराचा सोगा काढला, जिजाबाईच्या पायाला घट्ट बांधला. जिजाबाई म्हटली, काय काटा काढला बाबा माझ्या पोराने. वाह, गोड लेकरू माझं. काय रे तुझं नाव? तर म्हटलं विठ्ठल. याच नावाने आमचं वाटोळ झालं. ती म्हणे हात चांगला आहे पण नाव तेवढं बदलवता आलं तर बदलतो म्हणे. आता काय बदलायचं ते. चांगला काटा काढला, चांगलं होईल तुझं. तर म्हणे माझं लई चांगलं आहे. मला भूक लागली. हो ना, भूकच लागते बाबा. माझ्या नवऱ्यालाही खूप भूक लागली म्हणून तर मी भाकरी घेऊन चालली. बरं झालं, चला आठवण आली, उठते. एवढा पितांबर त्याला बांधून ठेवलेला. भाकरीची आठवण, भूक लागली म्हटल्यावर तिने भाकरीच उचलल्या हातात. तर म्हटलं अगं भूक लागली म्हणजे यातली एखादी भाकरी दे मला, असं म्हणायचंय. मोठा लागट आहे रे, तुझी शेदोरी जवळ असून काय भाकरी मागतो. माझ्या मालकाचं आहे ते. थोडीशी दे, मला खूप भूक लागली, मला बरं वाटेल तू भाकरी दिली. नाही 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 नाही, काही आपला काटा काढला म्हणजे काय लय उपकार केले का? देणार नाही, काहीच देणार नाही तुम्हाला. ती म्हणे तू माझ्यापेक्षा लहान आहे, तू माझ्या पाया पड, मी तुला चांगला आशीर्वाद देते, तुझं लवकर लग्न झालं पाहिजे. पाहता काय मावळकर पडला ना पाया. तिनं पाठीवरून हात फिरवला. नांदा मुझ्या भाग्याने, जा आमचं भाग्य आहे, तुला लाभ तुला. तुला घेऊ लागतो नाही भाकरी मडक पाण्याचं. नाही 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 नाही, मी आपलं घेते. तिला वाटलं घ्यायचं एक दोन भाकरी काढून, दिलं नाही महाराज. भंडाऱ्यावर नेमकेच पुंडलिक वरदा झालं होतं. तुकोबर यांचं जिजाबाई पोहोचले. आवडे आली. अहो काटा मोडला महाराज, सांगायचं तरी एवढा कुठं राग असतो का? घरोघरी मातीच्या चुले होत राहणार. अहो दमले ना मी तुम्हाला शोधता शोधता. अन्न नाही ओ पोटात, पाणी नाही घशातून उतरलं. बर बर, काटा मोडला माझ्या पायात. पांडुरंगा काटा बघू. काटा पाहून तुकोबरेने त्या पायाला बांधलेली पिवळी चिंदी पाहिली. जिजे, कोणी काढला तुझा काटा? चिंदी ज्यानं बांधली ना तेच गोड लेकरू होतं. एक चांगला काटा काढला, गुणी बाळ होत त्याने. अगं पाया पडली की नाही त्याच्या? त्याला माझ्या पाया पडून घेतलं. जिजे, अगं जो योग्यांच्या स्वप्नात येत नाही, योगी यांचे ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापासी. यो योग्यांच्या स्वप्नात येत नाही, तो तुझ्या पायातला काटा काढतो. हे काही सामान्य चिंधी नाही. पिवळा पितांबर कैचा गगनी धडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर कैचा गगनी धडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तोच आला. जिजे, जो कोणाकडे वळून पाहत नाही तो तुझ्या पायातला काटा काढतो. अगं शिव्या ऐकून जर काटा काढत असेल तर मला असं वाटतं त्याची आळवण घेऊन काय आपला स्वाभिमान मिरवणार नाही. तरी नित्य नित्य करी आळवण. आता आळवणीकडे चला जिजाई. त्याची आळवण कधी व्हायला जात नाही. काकडा ही भगवंताची आळवण आहे, हरिपाठ भगवंताची आळवण आहे, भजन भगवंताची आळवण आहे. ही आळवणच उपयोगाला राहते. आपली सगळी बोळवण चालू आहे, आळवण नाही. आपल्या आळवणी अशा आहे
याला पार कवडी मोल किंमत आहे महाराज. पण तरी आपलं चाललंय, आपण म्हणतो माझंच बरं आहे, माझंच बरं. अरे काय बरं आहे तुझं? आपला इतका फलकट संसार आहे की त्या संसारातली भांडणही मर्यादेची नाही. वारकरी संप्रदायातल्या भांडणावर कीर्तन करावं लागतं जनाबाईच्या अभंगावर. आळवण भांडणाची आहे पण तरी कीर्तन. आपल्या भांडणावर कोणी एखादी कादंबरी तरी लिहीन. आपली भांडणं सांगू तुम्हाला. आमचे प्रल्हाद भाऊ सांगायचे म्हणे संक्रांतीचा सण आला, संपलंय कीर्तन. संक्रांतीचा सण आला आणि बायकोनं लाडू बनवले, बनवावे लागतात म्हणून संक्रांतीला लाडू बनवले 5. कशाचे? तिळाचे. नवऱ्यानं विचारलं लाडू बनवले? बनवले. किती बनवले? ती म्हटली 5. 5 का ग? अहो म्हणे आता कोण आपल्याशिवाय दोघांपेक्षा घरात कोण आहे? बरे 5च. पण 5 लाडवांची वाटप कशी करायची? म्हटले मी 3 आणि तुम्ही 2. मालक म्हटलं तू काय मला कमकोत घरचा समजून राहिली का? 2 महिन्याचे 1500 रुपये तुझे वापरले, तू एकदम 5 लाडवावर आली? झुकेगा नाही साला. मी 3 खाणार आहे, तुला 2 खावी लागतील. ते म्हणे असं चालणार नाही, मी 3 तुम्ही 2. बाई बहुतेक मावळ तालुक्यातली असली पाहिजे, जरा कडकच होती बाई. ते म्हणे मी ऐकणार नाही. तो म्हणे काय झालं माझा जीव गेला तरी आपण 3च लाडू खाणार. तू 2 मी 3. ही म्हटली मी 3 तुम्ही 2. आमचे प्रल्हाद भाऊ सांगायचे भांडण इतकं वाढलं, शेवटी त्यांनी त्या भांडणावर तोडगा काढला. आपण शांत राहायचं. जो पहिल्यांदा बोलीन तो 2 खाईन आणि जो बोलणारच नाही तो 3 खाईन. बसले भाऊ उपाशी तापाशी. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, कोणी काही बोलत नव्हतं. कारण बोललं तर हे ध्यानात ठेवा, बोललं तर कोणी काही बोलत नाही. हा बोलत नाही तर मीच कशाला बोलू? 11 वाजले, दोघांनी अंग टाकून घेतलं, झोपून घेतलं, तरी कोणी काही बोलत नाही. सकाळ झाले, 9 वाजले तरी बाई घराच्या बाहेर येत नाही. एक बाहेरून माणूस आला, तो म्हणतो ही माऊली सकाळी 5 ला उठते, आज झालं काय? त्यानं दार वाजवलं. सकाराम, सकाराम. आवाज नाही. आवाज दिला तर म्हटलं सखा, अरे सखा, सख्याव. काहीतरी गडबड आहे गड्या. तो आत गेला, त्यानं सकाराम आणि सकू दोन्ही झोपलेले पाहिले. त्यानं सकारामला इकडं तिकडं हलवलं. ते नुसतं हालायचं, बोलायचं नाही. कारण बोललं तर कवडी मोल किंमत. पण चाललं भांडण. जुन्या लोकांचे दृष्टांत फार गोड गुरुजी. त्या आलेल्या माणसाला गैरसमज झाला. त्याला वाटलं गडे हे दोन्ही गेले. त्याने आवाज दिला, हो चला हो आवरा, म्हातारे गेले बिचारे. 5 माणसं गोळा झाले. त्या 5 माणसामधला एक जण म्हणे का हो दोन्ही गेले, 1 तिरडी धरायला 4 जण पाहिजे. 2 धरायला किती लागतील? 8. इथं तर 5च आहे. कशा काय पकडणार आपण 2 तिरड्या? त्यात एक पुणे जिल्ह्यातला माणूस होता. पुणे जिल्हा म्हणजे बुद्धिवान जिल्हा. तो म्हणे मला असं वाटतं तुम्ही 2 नाही 1च तिरडी बनवा, पण थोडी साईज वाढवून घ्या. म्हणजे एका तिरडीवर दोघीला झोपू, 4 लोकांच्या हातात तिरडी, एकाच्या हातात मडकं, यांचा अंत्यविधी पूर्ण होईल. पाय म्हणत गळ तू डोकं चालवलं. ते म्हणत म्हणून तर आम्ही तुला सोबत ठेवतो. काय लेका दिमाग आहे. तिरडी बनवली, 4 लोकांनी तिरडी उचलली, एकाच्या हातात टिटवं दिलं, दोघांना झोपवलं, पार बांधून नेले स्मशानभूमीत. तरी कोणी काही बोलत नव्हतं बा. कारण बोललं तर 2. इतक्या प्रेमानं ऐकून राहिले तुम्ही लाडू, जसा दशमस्कंद आहे तो भागवताचा. म्हणजे आवडीचा माल भेटला की लोक आपले चेहरे प्रफुल्लित होतात. स्मशानभूमीत गेले, चिता वगैरे रचली, त्या चितेवर दोघं पती पत्नीला झोपवलं. त्या 5 जणांपैकी एकानं टेंबा पेटवला. म्हातार म्हणे लेका बोललो कधी नाही तर पार वांग्यात घोडं जातंय आता. आपल्याला पेटूनच घरी जाणार आहे. म्हातारी म्हणे मी कधी मेली तरी खाईन तर 3च. किती वेळ वाट बघायची. शेवटी त्यानं ते टेंबा घेऊन गोल त्या दोघी प्रेतांना प्रदक्षिणा घातली. टेंबा लावणार एवढ्यात म्हातारा उठून मांडी घालून बसलं. ती म्हटला, तो म्हटला मी 2 खातो, तू 3 खा.
माझी जिरलेली आहे. तिथं किती माणसं होते? 5. तेले वाटलं आता हे कोण झाले? भूत. म्हातारा म्हातारीला सांगतोय तू 3, मी 2, 1 2 3 4 5. मी आलो गड्या म्हणे 5 जण. जो पळ सुटले तर घरी 6 महिने उठले नाही. आजा मेला पन्नजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचुनी तुझा भावनाई आपले भांडणं स्मशानभूमीपर्यंत आले. आपली आळवण नाही पार बोळवण झाली. पण आपलं भलं काही झालं नाही. पण बोळवणीचा नाही आळवणीचा देव अभिमान धरतो. तुकोबारे म्हटले माझा अभिमान असो द्यावा तरी नित्य नित्य करी आळवण. माझा अभिमान असो द्यावा देवा का अभिमान मिळव. राहिलेली 2 चरण आपल्याला सरळ सांगतोय का. नाही विटाळले कायावाच्या मन संकल्पाने भिन्न आशेची या. माझ्या मनाला विटाळ झालेला नाही देवा. नाही मन विटाळलं ना काया विटाळली. नाही विटाळले काया वाचा. अरे आमच्या वाणीचा विटाळ नाही. आम्ही तुला सोडून दुसऱ्याची आळवण सुद्धा केली नाही. निदान एवढं तरी लक्षात ठेव. नाही विटाळले काया वाचा मन संकल्पाने भिन्न आशेची या. तरी नित्य नित्य करी आळवण. माझा अभिमान असो द्यावा. देवानं आपल्या सगळ्या विठ्ठल परिवारातल्या भक्तांचा अभिमान मिरवावा असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या भगवंताची आळवण करा. कशी करा? त्यांच्याच शब्दात करा. विठोबार कुमाई. बोला बोला. टाळी वाजवा सगळ्यांनी म्हणा. विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई. जागेवर उतरू नका कुणी. मागच्या मंडळीनं विनंती आहे जागेवर उतरू नका. मागच्या मंडळीनं विनंती आहे जागेवर कुणी उठू नका अजिबात. आहे तसेच बसून राहा. ते वाढणाऱ्यांना विनंती आहे खाली बसा. आहे तसेच वाढपे मंडळींना विनंती आहे खाली बसा. वाढपे मंडळींना विनंती आहे खाली बसा. आहे तसेच उठू नका कुणी. महाराष्ट्राचं भजन वैभव आदरणीय भगुरे गुरुजी, आदरणीय नारायण महाराज, आदरणीय सन्माननीय संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप, कैलासजी महाराज पवार, सगळे आधी करून शिवाजी महाराज, सागर महाराज आणि दोन्ही गोड वादक या दोघांच्याही सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. एक चिठ्ठी आली. जरा चिठ्ठीत काय असेल माहितीये का तुम्हाला? पिंगळा. पार बसलेल्या लोकांनी मोंगळा करून टाकला आमचा. पण पिंगळा काय आमचा ना सोडा. सगळ्यांच्या आवडीचं आहे. मी वर्सोव्याला कीर्तनाला गेलो होतो मुंबईला. वर्सोवा तिथे या मावळ तालुक्यातले काही माणसं राहतात. प्रचंड अण्णांची चाहते. ते म्हटले महाराज पिंगळा म्हणायचा आणि अण्णा पिंगळा ऐकायला येणार आहे. 9 वाजले. आम्ही अण्णांची वाट बघत होतो. पण बरोबर अण्णांकरता आम्ही वाढवता आवडत. ते म्हटले निरोपच आहे तुम्हाला अण्णांचा. मी आल्यावरच पिंगळा म्हणा.
अहो हा असा अवलिया माणूस आहे जनसेवक. या माणसाची चाहते तुम्ही मावळात याचं नवल नाही. वर्सोव्यात मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा अण्णा विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्या लोकांनी आनंदानं बॅनर पोस्टर वा वा. हा माझा माणूस आहे. सुनील अण्णा शेळके हे शेळके परिवारावर पुरतं नाव नाही. कोणाला सुनील नावाचा आमदार मुलगा वाटतो, कोणाला भाऊ वाटतो, कोणाला तो मामा वाटतो, कोणाला तो काका वाटतो. बाप ज्याचा गेला, त्याला आश्रय कोणी राहिला नाही, त्याला तो आश्रयदाताच्या बापाच्या स्वरूपात माझा आधारवड दिसतो. इतक्या कमी वयात इतकी उभय क्रांती मिळवली. मुळात ते पवार परिवाराचे लाडके, अजितदादांचे खरोखरच लाडके. कौतुक आहे. मी काही त्यांना भावी वाटचाली करता शुभेच्छा वगैरे देणार नाही. माझ्या शुभेच्छाने त्यांचं काही भलं होणार नाही. पण मी एवढीच प्रार्थना करतो परमेश्वराला, तुकोबाऱ्यांना, ज्ञानोबाऱ्यांना आमचे अण्णा जसे आज आहे तसेच कायम ठेवू. काही दुसरं देऊ नको. आताच्या अन्नात आहे तोच अण्णा आम्हाला अपेक्षित आयुष्यभर दिसू देत. हीच प्रार्थना भगवंताला आहे. अण्णा असे राहिले म्हणजे खूप समाधानी आहोत आम्ही सगळे. कारण पद आल्यावर माणसं खूप बदलतात, पण या माणसामध्ये तो बदल काही जाणवत नाही. निश्चित धन्यवाद देतो. वेळेच्या अभावापोटी जरा सरळ शेवटचं चरण सांगतो. या सगळ्यांची माफी मागून तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे भवसागरी उतार. आम्हाला या भवसागरातून तरुण जायचंय, पण हा मार्ग सुकर या देहाने सहकार्य केलं तर होईल, आणि तो तू करून द्यावा. करावया आधार इच्छितसे तरी नित्य नित्य करी आळवण, माझा अभिमान असो द्यावा. संतांचं ऐकत 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 आपली भवसागराची वाट तरुण जाण्याकरता तयारी करा. आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम आहे? सगळ्यांनी भजनाचा आनंद बसूनच घ्यायचा आहे. परिणाम काय? संतांचा ऐका, भलं होईल, अन्यथा हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही आजी खाली बसा. बसा खाली, खाली बसा. हो आजी बसा बसा खाली बसा, खाली बसा, खाली बसा. खाली बसा. सगळ्यांनी टाळी वाजवा एक साथ. सरते शेवटी बा काळ बांधून येईल. सरते शेवटी बा काळ बांधून शेवटी बा काळ बांधून नेईल. धरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महागारी बोली बोलत का पिंगळा महागारी. पिंगळा महागारी बोली बोलत का पिंगळा महागारी. पिंगळा माघारी बोली बोली तो देखा. पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोली बोली तो देखा. पिंगळा माघारी. वर्तमान गोटे तुमचे वर्तमान गोटे. वर्तमान गोटे तुमचे वर्तमान गोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. दादा लटिकन बोलो आम्ही वर्तमान गोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान गोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान गोटे. लटिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे. पिंगा ग बाई पिंगा गे. पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड दिगागे. अवघा दांगड दिगागे. अवघा दांगड दिगागे. अवघा दांगड दिगागे. नको 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 घालू भिंगागे. नको नको घालू भिंगा. नको 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 घाल पिंगागे. नको नको घाल पिंगागे. भिंगा ग बाई भिंगागे. भिंगा ग बाई भिंगागे. पिंगा ग बाई पिंगागे. पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. अवघा दांगड धिंगागे. दांगड
हम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या हे माझ्या सगळे म्हणा एकदा बसलेले बोला हे मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी मल्हारी दिवारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु ऐका हात 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 मावळकर सभेचा धन्यवाद धन्यवाद पिंगळा माघारी बोली बोलत होते का पिंगळा माघारी 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 पिंगळा माघारी बोला 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 का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोली बोलत होते का पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोली बोलत होते का पिंगळा माघारी एकदा सगळे हात वरती सगळे 2 मिनिट सगळे पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की श्रीमनादी शक्ती मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज जिजाऊ सुपुत्र शाह